मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराचा चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. काहींची उमेदवारी रद्द करण्याची वेळ देखील वंचितवर आली आहे, तर काही ठिकाणी वंचितनं आपला उमेदवार बदलला आहे. काही ठिकाणी वंचितला पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली आहे. अमरावतीतून शरद पवारांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केलाय. 2019 मध्ये नवनीत राणांसाठी जागा सोडून त्यांना खासदार केलं, ही आपली चूक झाली, यापुढे चूक होणार नाही असं म्हणत शरद पवारांनी काँग्रेसच्या बळवंत वानखडेंना मतदान करा असं आवाहन केलंय. लोकसभा निवडणूक लढवण्यावर विशाल पाटील हे ठाम आहेत, त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असून अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्हाचं वाटप करण्यात आलंय. अजितदादांनी पहाटेच्या शपथविधीचा निर्णय मनानं घेतला असता तर त्यांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री करण्यात आलं असतं का? साहेब कसे नेते आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे, असा निशाणा जय पवार यांनी शरद पवार यांच्यावर साधलाय. सुरतमधील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 8ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झालाय. भाजपकडे दर मंगळवारी बैठक असते. तिथे चर्चा होत नाही, कुणीही बोलत नाही. फक्त तिथे मोदी बोलतात आणि निघून जातात. कुणालाही बोलता येत नाही. आज देशात मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतो की काय, अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त करत अप्रत्यक्ष मोदींवर टीका केली आहे. घराणेशाही बोंबलताय. मोदीजी, घराणेशाहीबद्दल कोणी बोलायचं? ज्यांचं घराणं आहे त्यांनीच बोलायचं का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना केलाय. महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील हिंगणघाट येथील टाका मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. इंदापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. अजितदादांचा पराभव केल्याशिवाय मी म्हाड्याला परत येणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा अजून कायम असल्याचं अजित पवार गटाचे प्रवक्ते अनिल पाटील यांनी म्हटलंय. उमेदवारी जाहीर होण्यास उशीर होत असल्यानं छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. हुकुमशहाचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आलाय, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलंय. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निलेश कुंभाणी यांचा अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आलेत. यावरूनच राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. सुरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तर मुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारली नाही म्हणून ठाकरे यांनी भाजप नेत्यांना फोन केल्याचंही शिंदे यांनी म्हटलंय. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकच्या लोकसभेची उमेदवारी हेमंत गोडसे यांनाच मिळणार असल्याचा दावा केला. MIMने शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिलेला आहे. या पाठिंब्यामुळे महायुतीवर कोणताही फरक पडणार नाही. जी मतं आम्हाला मिळणारच नव्हती त्या मतांचा आम्ही विचार करत नाही, असं नियोजन मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी नमूद केलंय. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते ओमराज निंबाळकर तसेच महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत दोन्ही उमेदवारांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव पडल्यानं कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. आचारसंहिता लागल्याने ते पैसे खात्यात जमा झाले नाही. आचारसंहिता संपताच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही, असा नरेटिव्ह सेट केला आहे. नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका, आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिलाय. बुधवार पेठेतील वैश्या वस्तीत बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी 4 बांगलादेशी महिलांना पुणे गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलाय. तर अन्य 5 महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, कारण मंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री मराठा समन्वयक विनोद पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा उमेदवारीवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुतीनं संभाजीनगरमधील उमेदवार बदलावा अशी विनोद पाटील यांची मागणी आहे. छगन भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातला उमेदवारीचा दावा सोडला, मात्र नाशिकचा पेच सुटला नाहीच तर अखेर वाढलाय. शिवसेनेचे हेमंत गोडसेंनी प्रचार सुरू केला असला तरी अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही. भाजप नेत्यांनी गोडसेंना विरोध केलाय.
राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रायगडमध्ये आज शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मोरबा येथे शरद पवार सभा घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती. यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीरनामा समजावून सांगण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे वेळ मागितली आहे. मराठवाड्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तब्बल 853 गावांना फटका बसलाय. यामुळे येथील 15,000 शेतकऱ्यांचे 8,000 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. शिवाय वीज पडून तब्बल 17 जणांचा मृत्यू आणि 32 जण गंभीर जखमी झालेत. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार अशी माहिती देण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर बिश्नोई गँगकडून गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच आता एका राजकीय नेत्याला बिश्नोई गँगकडून धमकीचा फोन आल्याची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लॉरेन्स बिश्नोई गँगने धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.